नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण आलेलो शेतावर. बऱ्याच दिवसातून आलो. आज आपल्या शेतावर झोडणी चालू आहे. खरं तर आपली शेत कापणीसुद्धा झालेली आहे आणि आज झोडणी चालू आहे. तर आज आलो. 2-3 दिवस बराच नव्हता वाटत. 2-3 दिवसात आपली शेतं वगैरे कापून झाली आणि यावर्षी शेतांची खूप नासाडी झाली. कारण अचानक पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये शेतं झोपटली गेली. वारा आला, वादल्यामुळे सगळं जो पीक तयार झाला होता तो पूर्ण मातीमध्ये पुन्हा चिकटला गेला आणि पुन्हा त्याचा मग तो जो धान होता, आपला भात होता, तो खराब झाला. तर यावर्षी भरपूर प्रमाणात पीक आम्हाला कमी भेटलेलं आहे. आम्हालाच नाही, हा प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न असेल. आपल्या भागातील असो या दुसऱ्या कुठल्या भागातील, जिथे जिथे अचानक पाऊस पडला आहे त्या शेतकऱ्याला माहिती काय आपली अवस्था काय असेल. कारण शेतकरी हा निसर्गाच्या जीवावर आपल्या शेतामध्ये सोनं पेरत असतो आणि तेच खरं सोनं असतं त्याच्यासाठी. आणि त्याच जीवावर तो वर्षभर आपला घर चालवत असतो. आणि असंच झालं यावर्षीसुद्धा. पावसाने वाट लावली, भरपूर वाट लावली. बरेच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. तसंच आमचंसुद्धा थोडंफार नुकसान झालेलं आहे. कारण शेतं पडली, पाणी शेतामध्ये साठलं आणि त्याच्यामध्ये ती पुन्हा भात तो ओला होऊन गेला. तर शेतं कापायलासुद्धा भरपूर त्रास झाला होता. आता झोडणी चालू आहे. शेतं कापली, नंतर उन्हात तापवली आणि आता झोडायला सुरुवात केली आहे. तर जाऊया आपण. तिथं झोडणी चालू आहे बाजूलाच. इथं बघू शकताय बघा, इथं झोडणी चालू आहे. तर कशी झोडणी कशा प्रकारे चालू आहे ते आपण दाखवूया. भात वगैरे कसा तयार झाला आहे तोसुद्धा तुम्हाला दाखवतो. आवाजसुद्धा बसला आहे थोडा, समजून घ्या. चला. तर मंडळी, हा आमचा ठिकाण आहे जिथे आम्ही दरवर्षी भात पेरत असतो. म्हणजे हा मोठा शेत आहे आमचा. हा एवढा मोठा शेत असल्यामुळे इथं सर्व सुव्यवस्थित असं झाडाच्या सावलीत करायला मिळते. असा आमचा दरवर्षीचा ठिकाण आहे झोडण्यासाठी बनवलेला. पहिल्याच्या काळात खली बनवली जायची. तिथे आमच्या खालीच्या बाजूला जे आंबे आहेत त्या आंब्यांखाली पहिले खले बनवायचो आजोबांच्या काळात. तेव्हा आम्ही छोटे छोटे होतो तेव्हा खले बनवायचो. मग तिथे शेण सारवायला जायचा. मग शेण सारवलं झाल्यानंतर मग भात पहिऱ्यांनी झोडणी सुरू व्हायची. तर असा असायचा पहिला. पण आत्ताच्या काळात सर्व काही त्या जुन्या पद्धती बदलत गेलेल्या आहेत. आधुनिक पद्धती येतात आणि सोयीस्कर पद्धती शोधत असतो माणूस. तर तशाच पद्धतीमध्ये आपण आता कितानी टाकून त्यामध्ये असा भात पेरायची व्यवस्था केलेली आहे. आणि या साईडला बघा, या साईडला त्याच्यामध्ये भाताचे गुंठे आहेत हे बघा. कारण रात्री दव भरपूर पडते त्याच्यामुळे ते ढाकून ठेवलेलं आहे भिजायला नको म्हणून. या साईडला पण तसं ढाकून ठेवलेलं आहेत बघा. आणि हे का ढाकून ठेवलं, कारण पावसामुळे एकदा वाट लागलं आहे, पुन्हा वाट लागलो. अचानक कधी पाऊस आला तर पुन्हा वाट लागेल, त्याच्यामुळे ढाकून ठेवलं. आणि इथे आहे झोडणीचं काम करतात. मी आजारी आहे म्हणून मास्क लावून आलेलो. तर आता पुढं जास्त व्हायला नको म्हणून मी जोडायला जात नाही, तर मी पण जोडत असतो तिथं. तर असं आपलं काम चालू आहे जोडणीचं. आणून ठेवतात ते जोडून आणि लगेच टाकीवर मारून जोडून जातात असं. तर हेच ते आहे शेतकऱ्याचं सोनं, जे आपल्या निसर्गाच्या जीवावर शेतकरी सोनं पिकवत असतो. हा बघा सोना. आणि पप्पा सर्व व्यवस्था करत आहेत बघा, सगळी व्यवस्था करतात. आणि हेच पेंडा मग आपण आपल्या बैलांसाठी गायांसाठी वापरतो. हे बघा असा पेंड्याचा सुद्धा यावर्षी आपल्याला भरपूर कमी प्रमाणात मिळाला आहे. कारण पेंडासुद्धा भिजून गेला, भातसुद्धा खराब होऊन गेला. त्यामुळे भात आणि पेंड्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात यावर्षी नुकसान झालेलं आहे. आणि असा मग खराब निघून जातो आणि हा मग आपल्या बैलांना वापरतो. आता तुम्हाला दाखवतो आमचा तला. शेताच्या बाजूलाच आहे तला. त्यामध्ये मस्त कमलं लावलेली असतात. म्हणजे हा लावलेली तेव्हापासून ते आता दरवर्षी येतात. दाखवते तुम्हाला. समजून घ्या जरा. हे बघा तला
म्हणजे हा आमचा शेत असा मोठा आणि बाजूलाच तला. जेव्हा भरपूर पाणी पडतो ना, पाऊस पडतो, तेव्हा शेत आणि तला असे एकत्र होऊन जातात पूर्ण आणि पोहायला मजा येते. मग आणि नंतर पोहून आजारी परत. आता जाऊ दे, तो आजारी पडलेलो तर विषय सोडा. आणि आजचा विषय पण तुम्हाला सांगतो, आजारी आहे पण आमच्या पोरांनी ना आज पार्टी करायची ठरवली. आमची पोरं म्हणजे कोण, जे आपली शिर्डीला दिंडीला चालत असतात. आम्ही सर्व राजदीप वगैरे, भाऊ दादा, असे जे लवेश वगैरे, आमची जी मंडळी आहे, जो ग्रुप असतो आमचा यूट्यूब गँग, मस्तीखोर गँग असे गँग असते आमची ती. तर त्या ग्रुपचासुद्धा आज पार्टी करायला ठरवली आमच्या शेतावर. दरवर्षी इथंच आम्ही पार्टी करतो. ती बघा ती झोपडी, ते तर तुम्हाला पार्टी करताना आम्ही दिसू. आणि तो ब्लॉग राजदीप शूट करेल, मी नाही करणार, मला बरं वाटत नाही, तो राजदीपच करेल. तो राजदीपच्या चॅनलवर तुम्ही बघा. याच्या आधी पण तो ब्लॉग टाकू शकते, कारण मी लेट टाकीन बाबा, मला बरं वाटेल तसं मी ब्लॉग एडिट करीन आणि टाकीन. तर तुम्हाला तो ब्लॉग बघायचा असेल तर राजदीपच्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघा. ती आमची असेल एक पार्टी असते शिर्डीवरून आल्यानंतर, पोपटी पार्टी, नक्कीच बघा. आता आपण बघूया जोडणी. हे बघा, या साईडला चालू आहे मस्त झाडाच्या आडोशामध्ये एका बाजूला आपली जोडणी चालू असते. पप्पांनी त्याच्यातून सगळा पेंडा बाजूला काढला आहे. ही गुत असते ती बाजूला सगळी काढली आणि त्या गुत्तीतून पण आता आपण भात निवडतो. त्या गुतीमध्ये सुद्धा कणसं असतात. मग ती कणसं हाताने अशी चारून मस्त त्याच्यातनं सुद्धा दाणे वेगळे करण्याचं काम मम्मी पप्पा करत आहेत बघा. कारण प्रत्येक दाण्याला महत्त्व आहे. प्रत्येक दाणं पिकवण्यासाठी जी मेहनत लागलेली असते आपल्या वर्षभर, ते भरपूर असते. त्याच्यासाठी कष्ट भरपूर केलेले असतात. म्हणून त्या दाण्यासाठी निसायला लागते एवढं सगळं. अशा पद्धतीने मग ती गूत असते पेंड्याची, त्यामध्ये सुद्धा भात राहिलेला असतो, तो झोडला जाते. मग त्याच्यातून मग तो असा साफ करून मग त्याच्यातनं असा भात पुन्हा काढला जातो. कारण एक एक कण आपल्याला महत्त्वाचा आहे. मंडळी बराच उशीर बराच उशीर थांबलो तिथं, पण मला शिंका यायला लागला, खोकला यायला लागला. कारण सर्दी, डोकं, ताप असा आजार चालूच होता. एक फीवर अचानक येते आणि वाट लावून जाते, कामं बिमं सगळे अडकवते. तर त्यामुळे पुन्हा आजारी नाही पडायचा भाई. कामं आहेत भरपूर आपली चालू, त्याच्यामुळं जास्त काय आजारी पडून जमणार नाही. लवकर रिकवर व्हायचा बघतोय, म्हणून तिथं जास्त थांबता येणार आहे. कारण पुन्हा मग ते तूस उडून आजारी पडू शकते. तर आणि अशा प्रकारे आपली जोडणी चालू आहे, हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यावर्षी प्रत्येक शेतकऱ्याची अवस्था ही खराब असणार, कारण अचानक पडलेल्या पावसामुळे भरपूर जणांचा नुकसान झालेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. आणि यामध्ये भरपूर म्हणजे अचानक पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये वारा वादली, काय एक एक वादळ येत होते, त्यांची काय नावं पण समजत नाही. आणि त्या वादळी वाऱ्यांमुळे शेत जो होता, जी पीक होता, तो पडून गेला. आणि पाणी असल्यामुळे मग पाण्यामध्ये ते पुन्हा धान खराब झालं. म्हणजे जो भात आलेला असतो, पिकलेला असते, जो दाणा तयार झालेला असतो, तो पुन्हा आपल्या पाण्यामध्ये गेला आणि फुगून खराब झाला. अशा प्रकारे सगळं नुकसान झालं आहे. त्याच्यामुळे पेंडासुद्धा म्हणजे गुराढोरांना जो मिळणारा पेंडासुद्धा होता, तो सुद्धा भिजून गेला. आणि भातसुद्धा जो आपल्याला खायला मिळत होता, तो सुद्धा याप्रमाणे कमी मिळेल यंदाच्या मोसमात. म्हणजे एवढं नुकसान झालेलं आहे. म्हणजे जो आपल्याला मिळतो 100% मिळतो, 100तनं आपल्याला जरी 80% मिळत असेल, तर यावर्षी आपल्याला फक्त 50% मिळालेलं आहे. म्हणजे एवढं नुकसान आपल्याला यावर्षी सोसायला लागलेलं आहे. मलाच नाही, म्हणजे मी प्रत्येक शेतकऱ्याबद्दल सांगतो आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्याची अवस्था अशीच झालेली असेल. कारण हा अचानक निसर्ग असा काही अवचित काल घडवून आणतो आणि त्यामध्ये निसर्ग म्हणजे शेतकऱ्यालाच सामोरं जायला लागते. कारण शेतकरी हा निसर्गाच्या जीवावरच शेती करत असतो आणि त्याच्या जीवावरच हा आपला पालनपोषण करत असतो. घरातल्यांचा कुटुंब आपला चालवत असतो, घर चालवत असतो. तर या कार्यात म्हणजे यावर्षी कुठेतरी तो
एक दचकला असेल असं वाटते, कारण भरपूर त्रास झालेला असेल यावर्षी. भरपूर सगळ्याच शेतकऱ्यांना त्रास झाला. त्यामुळे आमची थोडी कमी, ज्याची जास्तीत जास्त शेती आहे त्यांना तर भरपूरच त्रास झाला असेल. कारण एवढी शेतं, या साईडची शेतं, तरी काही शेतं चांगली होती जिथे पाणी साठत नव्हता तिथे चांगली होती, तिथला पीक थोडा आम्हाला चांगला मिळाला आहे. मग नंतर ते पुन्हा आपल्याला जिथं ओली होती ती पुन्हा आपल्याला उन्हात तापवायला लागली, तेव्हा आत्ता कुठं जोडणी चालू. तर असा दिवस प्रत्येक शेतकऱ्यावर येतात. आणि आजकाल शेतकरी हा शेती करणं सोडून देते याच कारणामुळे, कारण निसर्ग बरोबर आता कालचक्र बिघडलेलं आहे निसर्गाचा, आणि सगळं शेती करणं फारसं कठीण झालेलं आहे. त्यामुळे सहसा काहीच आता शेती करण्यात मजा राहिलेली नाही, कारण एवढं नुकसान जर त्याला दरवर्षी होत असेल तर शेती करून अर्थ नाही. त्यामुळे शेतकरी भरपूर प्रमाणात आता शेती करणं कमी झालेलं आहे, असं झालं आहे. शेतकरी भरपूर कमी झाले आहेत. आणि जिथं जिथं शेती होती आजकाल सगळीकडे विकसित गाव, विकसित शहर होत चाललं आहे. मग त्या विकसित करण्याच्या माध्यमातून शेतकरीच्या सुद्धा जमिनी घेतल्या जातात, त्यांना मोबदला दिला जातो असं नाही, पण त्यांना विकायच्या नसल्या तरी ते विकायला लागतात असं असते. कारण ते डायरेक्टली सरकारकडून येते, मग ते ठरवतात ही जागा इथून जाईल, हे सगळं ठरवलेलं असते. मग त्यांच्याकडून जर त्यांची मालकी हक्क असला तरीसुद्धा त्यांना विकायला भाग पडते, कारण हा सरकारी काम असतो आणि तो सर्वांच्या फायद्यासाठी असतो, देशाच्या विकासासाठी असतो, राज्याच्या विकासासाठी, अशा शहराच्या विकासासाठी, गावाच्या विकासासाठी, या नावाखाली पूर्ण सगळं काही जमिनी घेऊन जातात आणि मग तो विकास करत जातात. आणि हा विकासच पुढं वाट लावून टाकतो. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग हा एक उदाहरण आहे. कारण निसर्गाची आपण जेवढी वाट लावाल तेवढी निसर्ग आपली वाट लावेल, असंच कारण आहे. कारण आजकाल मोठे मोठे स्ट्रक्चर बनत चालले, मोठ्या मोठ्या बिल्डिंगी होत चालल्या, मोठ्या मोठ्या सगळी सिटी बनत चालली, आणि त्या सिटीसाठी सगळी जंगल तोडी झाली, जमिनी झाडे तोडी, असा सगळा होत चालला आहे. आणि ह्याचंच कारण आहे तर ग्लोबल वॉर्मिंग. आणि याच कारणामुळे हा जलचक्र बदललेला आहे, वायुचक्र बदललेला आहे, आणि हा सगळा निसर्गचक्र बदललेला आहे. आणि त्याच्यामुळे हा धोका सगळ्यांसाठीच आहे. जेवढा विकसित होईल तेवढा हा आपल्याला वाईटसुद्धा असेल, कारण निसर्गाशिवाय काहीच नाही. निसर्गाची वाट लावलीत तर तो आपली वाट 100% लावणार. बस बाई, शेतकऱ्याचं मन आहे, भरपूर सारी बोलून जाते, समजून घ्या. तर असा होता हा आपला आजचा ब्लॉग. तुम्हाला दाखवण्यापेक्षा जास्त माहिती दिली असं मला वाटते, कारण शेतकऱ्याचं मन जे दुखवलं आहे ते शेतकऱ्यालाच माहिती. कारण ही जी अवस्था यावर्षी झाली तो एक शेतकरीच जाणू शकतो आहे. तर मंडळी, हा सुद्धा ब्लॉग इथंच संपवतो. चला भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तर त्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. आणि हे बघा, दादा आपले बैलसुद्धा घेऊन आला. इकडं आहे, दुसरा एक तिकडं आहे. चला, आपला लाल्यासुद्धा दिसला ना अजून, लाल्याला बघूया. चला, लाल्याला दाखवते. बघा, आपला भुरा निवांत एकदम खुशीमध्ये झाडाच्या आडोशाला बसलेला आहे, शांत सावलीत. आणि त्या साईडला बघा, तो बघा लाल्या, तिथं आहे लाल्यासुद्धा मस्त झाडाखाली बसला आहे. चला, आपण जाऊया आता घरी. ब्लॉग इथंच संपवतो. चला, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला ब्लॉग जर हा माझा लवकर आला तर राजदीपचा ब्लॉग लेट बघायला भेटेल. आणि मी जर लेट टाकला तर नक्कीच राजदीपच्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा पोपटी पार्टीची. चला, बाय बाय.